नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही रंगमाला वॉशिंग पावडर विकण्यासाठी आपल्या पहिल्या आशीर्वाद बंगल्यामध्ये येते. आणि तेव्हा तर आई ही देवाला म्हणत असते की काही कर देवा, पण जानकी आणि माझी भेट घडून दे. आई देवाला हात जोडते आणि तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. खरंच एक चमत्कारच होतो. तर दरवाजा सुमित्रा जेव्हा उघडते तर दारात कोण आलेलं असतं की जानकीला बघून सुमित्राला खूप आनंद होतो. सुमित्रा म्हणते की जानकी, अगं काय तू इथे एकटीच आलीस? त्यावर जानकी म्हणते की हो आई, मी तुम्हाला बघायला आले. तुम्ही इतक्या मायेने आणि प्रेमाने ओवीला भेटायला आला होतात. आणि ऋषिकेश आणि परत म्हणते की आई, कोणी काहीही म्हणून दे, नात्यांची हाक मारायची पद्धत जरी बदलली असेल पण जरी ते आतून वाटतं ते कधीच नाही बदलणार. म्हणजे आई, आपलं जे नातं पहिलं होतं आई आणि लेकीचं सुनेचं ते तसंच राहील. ओवी आणि तुमचं नातं सुद्धा अगदी तसंच राहील. तुम्ही माझ्या आणि ऋषिकेशच्या आई होतात आणि कायम राहतील. तुम्ही ओवीच्या लाडक्या आजी आहात आणि तिच्या कायम लाडक्या आजीच राहणार आहेत. तर सुमित्राच्या डोळ्यामध्ये अगदी खळखळ पाणी येत असते. आई, कशातच काही बदल होणार नाही. मला माहिती आहे की आई, ऋषिकेश जे काही वागले ते तर चुकीचंच होतं, त्यामुळे तुम्ही हर्ट झालात. पण आई, अहो ते सर्व इतक्या रागाच्या भरात बोलले, त्यामुळे प्लीज तुम्ही आई त्यांच्यावर राग धरू नका. त्यांच्या बदल्यात आई मी तुमची माफी मागते. म्हणून जानकी सुमित्रा समोर ऋषिकेशच्या वतीने हात जोडते. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय जानकी, अगं माफी कशाला? आणि तेवढ्यात मात्र ही नालायक ऐश्वर्या येऊन पोहोचते आणि काय लगेच मोठ्या आवाजात म्हणते, काय कोण आले इथे माफी मागण्यासाठी? तेव्हा मात्र आता जानकीला या ऐश्वर्याला बघून खूप राग येतो. ऐश्वर्या तोऱ्यातच पुढे येते आणि तिच्यासोबत तिचं ही कायम आजी तर तिची कायम सोबतच असते एक चोमडेपणा करण्यासाठी. तेव्हा मात्र आता आजी आणि ऐश्वर्या घाईने पुढे येतात. ऐश्वर्या जानकीला म्हणते की काय ग, तू येथे, तुझी हिंमत तरी कशी झाली आमच्या दारात येण्याची? तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या, काय बोलतेस? ऐश्वर्या लगेच सुमित्राला म्हणते की आई, तुम्ही प्लीज आतमध्ये जा, तुम्हाला काही कळत नाही, एकतर तुम्ही खूप भोळ्या आहात. आणि लगेच जानकीला मोठ्या आवाजात म्हणते की अगं जानकी, तुझी लायकी सुद्धा या घरात येण्याची नाही, कळलं ना तुला? आणि त्यात म्हणजे तुझ्या नवऱ्याने हॉस्पिटलमध्ये आमच्या आईचा जो काही इन्सल्ट केला, त्यामुळे तू आमच्या बंगल्याच्या 10 मैल सुद्धा तू आसपास उभं राहायचं नाही. आणि बघ ना काय हिंमत आहे तुझी, तुझ्या नवऱ्याने इतका अपमान केला तरी सुद्धा आमच्या दाराशी येऊन उभी राहिली, चल निघ. तर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, अगं जरा थांब, काय बोलतेस तू? जानकीचा अपमान करते. लगेच ऐश्वर्या म्हणते की नाही आई, अहो तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही तर या घरातील सर्वात भोळ्या आहात, त्यामुळे थांबून काही उपयोग होणार नाही. या जानकीला मी चांगलंच ओळखते म्हणून हातवारे करून तिच्याकडे बोलायला सुरुवात करते. जानकीचा परत अपमान करायला सुरुवात करते. परंतु मित्रांनो, आपली जानकी काही कमी नसते, अगदी शांत राहून अगदी स्वच्छ मनाने सर्व काही हँडल करते. तेव्हा ऐश्वर्या परत तिच्यावर आरोप करायला सुरुवात करते की ही जानकी, तुम्हाला माहिती नाही आई स्वतःच्या भोळ्या रूपामध्ये लोकांना अडकवायला प्रयत्न करते. आणि आई, तुम्ही तर खूप साध्या आहात. आणि आजीला म्हणते की आजी प्लीज तुम्ही आईना आतमध्ये घेऊन जा, हिच्याकडे बघतेस मी जरा. म्हणजे काय, आता माफी मागण्याचा एक विशेष सोहळा सुरू होईल. त्या अभिनयाचा विशेष पारितोषिक सोहळा म्हणजे त्याचा पुरस्कार हे जानकीला मिळेल. त्यापेक्षा नकोच ते, कशाला? त्यावर जानकी सर्व काही ऐकून घेते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, अगं बास, किती बोलशील ग, दमत नाही का तू हे सर्व बोलत असताना? आणि काय म्हणते ग, कसली माफी, कुणाची माफी? अगं येथे मी माझ्या कामासाठी आले. त्यावर ऐश्वर्या विचारते की कसलं काम, कशासाठी आलीस? तर जानकी म्हणते की आमच्या कंपनीची रंगमाला वॉशिंग पावडर विकण्यासाठी. म्हणलं चांगल्या कामाची सुरुवात आपल्या घरातूनच व्हावी म्हणून आता ती पावडर विकायला आलेली असते आणि तिला आईंशी सुद्धा बोलायचं असतं. त्यानंतर मात्र आता ह्या सयाजी पाटलाला इतका धडा शिकून सुद्धा शेवटी तो परत म्हणजे त्याची जागा काही सोडायला तयार नसतो. तो आता बाजार समितीच्या त्या ऑफिसमध्ये येतो आणि परत सर्व शेतकऱ्यांना तो अगदी त्याच्या बाजूने वळवायचा प्रयत्न करतो. सयाजीराव हा प्रत्येक बाजार समितीच्या कमिटीचा आणि सर्व शेतकऱ्यांचा विचार अगोदर करतो आणि शेतकऱ्यांना सांगत असतो की मागच्या वेळेस तुमचे 1,70,00,00,000 रुपये अडकले होते, हो ना? आणि ते कोणामुळे अडकले होते की ऋषिकेश रणदिवेमुळे. म्हणून आता सयाजी पाटील हा सर्व आणखीन शेतकऱ्यांना
पुन्हा ऋषिकेशचा विरोध करायला पाहत असतो. म्हणजे आता येणारे जे काही इलेक्शन असते ते त्याला घ्यायचं असतं, म्हणजे त्याला निवडून यायचं असतं. आणि तो शेतकऱ्यांना सांगतो की त्यात म्हणजे आम्ही तुमचे पैसे अडकून गेले होते, ते कोणी काढून दिले, तुम्हाला मीच काढून दिले ना, आणि त्यात आणखीन फायदा कोणाचा झाला, हे कुणामुळे झाला, माझ्यामुळेच झाला ना, म्हणून आम्हाला असं वाटतं की गावच्या विकासासाठी बाजार समितीचं हे इलेक्शन पुन्हा व्हायला हवं. तेव्हा गावचे सरपंच म्हणतात की अहो सयाजीराव, इलेक्शन तर आता झाले आणि त्यात म्हणजे गावचे जे ऋषिकेश रणदिवे आहे ते निवडून आले होते. तेव्हा सयाजीराव म्हणतो की तो आहे तरी कुठे, इतक्या दिवसात तो फिरकला तरी इकडे. अहो त्याला त्याच्या बायकोला आणि पोरीला घरातून बाहेर काढले, अगदी हालाकीत जगतोय, ना नोकरी ना धंदा. अहो जो स्वतःचं घर सावरू शकत नाही तो गाव कसे सावरणार. म्हणून आता ऋषिकेशच्या विरुद्ध गावकऱ्यांना भडकून देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आता जी काही सत्ता असेल ती केवळ आपली असेल असं त्याला वाटत असतं. सयाजीराव म्हणतो की अहो तो ऋषिकेश रणदिवे मोडून पडलाय. तेव्हा मात्र आता एका मोठ्या धुमधडाक्यात एंट्री होती आपल्या ऋषिकेशची. ऋषिकेश लगेच प्रत्युत्तर देतो सयाजीरावाला की सयाजीराव, अहो असं तुम्हाला वाटतं, अगदी मोठ्या तोऱ्यात आलेला असतो. तर आता हा ऋषिकेश काही हरणारा नसतो, कारण एक नवीन ऋषिकेश त्याने आपल्यामध्ये जिवंत केलेला असतो आणि आता त्याचा धडा तो सयाजीरावाला पुन्हा शिकवणार असतो. तेव्हा आता मोठ्या तोऱ्यात या आपल्या ऋषिकेशची एंट्री होते. सर्व शेतकरी अगदी हात जोडून आपल्या ऋषिकेशला नमस्कार करतात. सयाजीराव हा अगदी ऋषिकेशकडे पाहतच असतो. ऋषिकेश पुढे येतो आणि सयाजीरावाला उत्तर देतो की अहो सयाजीराव, मोडलेलं पीक हे पुन्हा उभा करता येतं आणि मी तर एक शेतकरी आहे, ते पीक उगवणारा शेतकरी आहे. आणि बाकी म्हणजे मला मोडण्यावरून आठवलं आणि मानेला त्याच्या हात लावतो आणि विचारतो की काय सयाजी पाटील, अहो तुमची मान तर बरी आहे ना. तेव्हा सयाजीराव अगदी कसतरी चेहरा करतो आणि आता मात्र सयाजीरावाला त्या क्षणाची आठवण होते. तेव्हा सयाजीराव आता ऋषिकेशला घाबरतो, काही त्याच्या समोर बोलायला तो तयार नसतो. तेव्हा ऋषिकेश सर्व शेतकऱ्यांसमोर हात जोडतो आणि मला माफ करा, बरेच दिवस झाले इतक्या दिवसात मला बाजार समितीकडे येता नाही आले, पण आता मात्र पूर्ण तयारीने आलो, आता मात्र मागे नाही हटणार. घरातून मी बाहेर पडलो, गावातून नाही. आता गावाच्या प्रगतीकडे लक्ष असणार आहे आणि हेच माझं आता ध्येय असेल. आणि सयाजीरावांच्या हातामध्ये तो एक फाईल देत असतो आणि म्हणूनच सयाजी पाटील, माझ्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी मी एक योजना घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मात्र आता सयाजीराव लगेच हिसकावून ती फाईल घेतो आणि तुझ्या योजनेची कुणाला शेतकऱ्याला गरज नाही म्हणून ती फाईल खाली फेकून देतो. तेव्हा मात्र आता आपला ऋषिकेश खूपच भडकतो आणि पुन्हा सयाजी पाटलाच्या खांद्यावर हात ठेवून तो विचारतो की हे तुम्ही ठरवणारे कोण. ती फाईल आपल्या हातामध्ये घेतो आणि जे काही आहे ना ते माझ्या शेतकरी बांधवांना ठरवून द्या, तुम्हाला कोणताही तो हक्क नाही. तेव्हा ऋषिकेश अगदी नम्रपणे आपल्या शेतकरी बांधवांना सांगतो की भावांनो, मी तुमच्यासाठी एक योजना घेऊन आलो. त्या योजनेत असं आहे की तुम्ही तुमच्या शेतमाल आणि ज्या शेतीत ते तुमचं धान्य आहे ते मात्र तुम्ही दुप्पट किमतीने विकू शकता. आधेमध्ये कोणीच नाही, ना कोणाला कमिशन द्यायचं आणि ना कोणाकडून उधार घ्यायचं. अहो सचिन भाऊ, आपणच मालक असू आणि आपणच नोकर, सगळं काही आपण आपलं करायचं आणि यामुळे सर्वांचाच खूप फायदा होईल. आणि कुठल्या पिकाने किती फायदा होतो या सर्व काही या योजनेमध्ये अगदी नमूद केलेलं आहेत. म्हणून तुम्ही स्वतः आता हे वाचून म्हणजे बघा की नक्की तुम्हाला काय आहे ते कळेल, समजेल. तेव्हा मात्र आता जे त्याच्या हातामध्ये फाईल असते त्याच्यामध्ये जे योजनेचे कागदपत्र असतात तर ते कागदपत्र ऋषिकेश स्वतः त्यांना वाचून दाखवतो आणि प्रत्येकाच्या हातामध्ये ते कागदाची वाचण्यासाठी एक एक प्रत सुद्धा देतो. सयाजी पाटलाला मात्र खूप असा राग येत असतो, पण करणार काय, आता ऋषिकेश समोर त्याचं काही चालायला तयार नसतं. तेव्हा सर्व शेतकरी ती योजनेचा काय नक्की लाभ आहे सर्व वाचतात आणि त्यांना हे सर्व काही पटते सुद्धा. त्यावर ऋषिकेश सर्वांना समजावतो की दुसऱ्या कुणाच्या नादी न लागता तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि एकत्र एका बाजूने आलात तर आपल्या सर्वांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे एकदा प्लीज मित्रांनो काळजीपूर्वक ही योजना वाचून घ्या आणि समजून घ्या. तेव्हा आता सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. सर्व शेतकरी आता ऋषिकेशच्या बाजूने तयार होतात. तेव्हा मात्र आता सयाजी पाटलाचा पूर्णपणे चेहऱ्याचा रंग उडतो. त्यानंतर मात्र आता इकडे जी आपली जानकी रंगमाला वॉशिंग पावडर विकायला आलेली असते, त्या कंपनीचं मार्केटिंग करायला ती आलेली असते. त्याबद्दल ती आता जे काही त्या मॅनेजरने तिला सांगितलेलं असतं अगदी ती एक पुडा आपल्या बॅग मधून काढते आणि दाखवत असते. तो पुडा हातात घेते आणि रंगमाला वॉशिंग पावडर असे म्हणून जी कपड्यावरची घाण आणि डाग म्हणजे वॉश करून धुवून काढते आणि जी डाग पळवेल आणि जी खरी रंग उजळवेल असे तोऱ्यात ऐश्वर्याकडे बघत सांगत असते. अशी ही रंगमाला वॉशिंग पावडर वापरून तर बघा, तर ह्या
ऐश्वर्याला मात्र हसायला सुरुवात होते, जोरजोराने हसते, अगदी तोंड दाबू दाबू, आणि आता सर्वांसमोर म्हणते की काय ग जानकी, तू आता रंगमाला वॉशिंग पावडर विकणारस का? एकतर आता फराळ सुद्धा देऊन झाला. त्या क्षणाची आता जानकीला आठवण होते आणि परत म्हणते की आता एकदा नवऱ्याला त्या कुस्तीच्या आखाड्यात कोंबून सुद्धा झालं. आणि तेव्हा जानकीला मात्र ते क्षण सुद्धा डोळ्यासमोर येतात. गाड्या सुद्धा पुसून झाल्यात, जानकीला ते सुद्धा आठवते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या पुढे म्हणते की आता म्हणजे आता हे सर्व करून सुद्धा आता तुला ही वॉशिंग पावडर विकायची बाकी होती का? आणि तेवढ्यात मात्र आजी म्हणते की हो हो, गुलाब पळून गेला आणि माझी साडी मात्र धुवायची राहिली. थांबर का जानकी, मी तेवढी साडी घेऊन येते आणि तेवढी साडी तू धुवून दे. त्यावर सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की आई काय अगं हे? तेव्हा आजी लगेच म्हणते की थांब सुमित्रा तू, आणि परत म्हणते की अगं सुमित्रा, आईच्या ह्या नवीन नवीन उद्योगामुळे गावात आपल्याला तोंड दाखवायची चोरी व्हायला नको. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो हो आजी, एकदम बरोबर बोलतात तुम्ही. आजी म्हणते की हो ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना आई, अहो तुम्ही ऑकला जातान आणि आजूबाजूचे लोक तुम्हाला बघा बघा की गाडी पुसणाऱ्या बाईची सासू चालली, वॉशिंग पावडर विकणाऱ्या बाईची सासू चालली, लोकांनी तुमच्याकडे असं बोट दाखवलेलं बरं दिसल का? तर जानकी म्हणते की का बरं दिसणार नाही? कोणतंही काम करण्याची कुठे चोरी असते का आजी? आणि हे बघा आजी, कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आणि ऐश्वर्या, अगं तू जरा 20-25 लोकांची भांडी जरा घासून बघ, 10-12 लोकांचे कपडे धुवून बघ, अगं फरची पुसून बघ, शेतकऱ्यासारखं मातीमध्ये पाय ठेवून बघ, चिखलामध्ये घट्ट पाय रोवून काम करून बघ जरा, या सगळ्या कामाला किती कष्ट करावे लागतात. आई अहो कसे आहे की काही लोक असे समाजामध्ये आहेत की ज्यांना साफसफाई करणारे, गाडी पुसणारे, घरकाम करणारे लोक हे छोटे वाटतात, पण तेच लोक किती मोठे आहेत, हे काम किती मोठं आहे हे कळण्या इतके ते लोक मात्र त्यांच्या बुद्धीची कुवतच नसतात. त्यामुळे मला आई असं वाटतच नाही की कोणतंही काम मी करते ना ते चुकीचं आहे म्हणून. आणि त्याचमुळे मी वॉशिंग पावडर ही रंगमाला विकायला आले, कुणाचं घर तोडायला नाही. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की ओके ओके, अगं तू तर खूप सिद्ध करून दाखवलं आणि त्याबद्दल सांगितलं सुद्धा. मग तुझी ही रंगमाला वॉशिंग पावडर आहे ना, हे सुद्धा खूप बेस्ट आहे, हे सिद्ध करून दाखव की काय म्हणजे आजी. अहो म्हणजे आपण हिची बोहणी करू. त्यावर आजी म्हणते की ती कशी सिद्ध करणार? तर ऐश्वर्या म्हणते की डेमो देईन नाही, पावडर विकते ना. आणि आजी तुम्ही तर म्हणाल्या होतात की गुलाब लवकर घरी गेला. त्यावर सुमित्रा म्हणते की अगं नाही, गुलाबने सर्व काही कपडे धुतलेत, फक्त आईची एक साडी राहिली. तेव्हा सुमित्रा परत शांत होते. तर ऐश्वर्या म्हणते की असून द्या ना आई. आणि जानकीला म्हणते की डेमो तर दाखवशील ना, मग थांब मी डेमोसाठी कपडे घेऊन येते. त्यानंतर मात्र आता इकडे सयाजीराव प्रत्येक शेतकऱ्याला म्हणतो की तुम्ही कशाला याच्या ह्या बोलण्यात अडकतात? अरे मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी तुम्हाला हेच सांगितलं होतं आणि समजावलं होतं आणि पाण्यात दाखवलं होतं, म्हणजे तुमची पूर्णपणे त्याने जिरवली होती. जो एका कौलाखाली राहतो आणि तो गावाला एका बंगल्याचं स्वप्न दाखवतो. वारे वा, एक फालतू योजना आहे, त्यामुळे येथेही ठेवून द्या म्हणून काही शेतकऱ्यांच्या हातातील कागद घेतो आणि तेथे टेबलवर ठेवून देतो. मात्र एक शेतकरी म्हणतो की इतकी छान योजना आहे, अंमलात तर येईल ना? तेव्हा मात्र आता त्या सचिन भाऊंनी विचारलेल्या प्रश्नाला ऋषिकेश उत्तर देतो की सचिन भाऊ, कारण ही योजना खूप छान आहे आणि नक्की ती अंमलात येईल, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ह्या योजनेच्या मार्फत आपण आपल्या शेतीतील पिकांचं सोनं करूया. तेव्हा सर्व शेतकरी खुश असतात आणि एकमेकांची त्यांची कुजबूज सुरू असते. ऋषिकेशवर ते विश्वास ठेवतात, परंतु आता सयाजीराव लगेच हसायला सुरुवात करतो आणि काय शेती? आणि उठून म्हणतो की काय रे ऋषिकेश रणदिवे, तुझ्याकडे अशी किती शेती उरलेली आहे? अरे घरातील तर लोकांनी तुला काही न देता बेदखल केलं, घरातून बाहेर काढलं. अरे कोणती शेती? आणि तू का गप्प बसलास? अरे मुठभर तरी शेती आहे का तुझ्याकडे? तेव्हा आता ऋषिकेश मात्र इतका तापून उठतो आणि आपला हात वर करून सांगतो की जर ही मुठभर शेती माझ्याकडे नसली तर ह्या मुठीत मात्र आता पूर्ण अशी ताकद आहे. शेतकऱ्यांचंच रक्त माझ्या अंगात आहे आणि ह्याच मुठीने गावामध्ये कुदळीनं पाणी गावामध्ये शोधलं होतं आणि ह्याच मुठीने गावात पहिल्यांदा विहीर मी मिळवून दिली होती. लक्षात तर असतीलच तुमच्या ह्या गोष्टी. आणि हे बघा, मी कधीही शेतकऱ्यांचा विचारच करतो आणि आता सुद्धा शेतकऱ्यांचा विचार करूनच येथे आलो आणि शेतकऱ्यांना विचारतो की ज्यांना कुणाला यांची मतं पटतात तर त्यांनी त्यांच्या बाजूने थांबा येतेच, आणि ज्यांना कुणाला माझे विचार पटतात त्यांनी बाहेर माझ्यासोबत येऊन थांबा. बाहेरच आहे मी, असे बोलून ऋषिकेश हात जोडतो आणि येतो मी
असे सयाजी पाटलाकडे बघत तो प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणतो. तेव्हा आता ऋषिकेश बाहेर जातो. सयाजी पाटलाला वाटतं की आता ऋषिकेशच्या बाजूने कोणी जाणार नाही. तर सरपंच विचारतात की मंडळी आता काय करायचं आपण. तेव्हा मात्र आता शेतकरी म्हणतात की इतकी छान योजना आहे आणि आपण मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आपला त्यात इतका फायदा असून सुद्धा नाही. आपल्याला ऋषिकेशचं म्हणणं पडतं. तेव्हा आता सर्व शेतकरी हे ऋषिकेशच्या बाजूने होणार म्हणून आता सयाजी पाटलाची पूर्णपणे धांदल उडते. शेतकरी म्हणजे सचिन भाऊ म्हणायला सुरुवात करतात की अहो कमिशन माफ म्हणजे त्यात आपलाच फायदा होईल आणि आपला माल त्या कमिशन म्हणजे लोकांना जाता बाजारात स्वतः विकला जाईल आणि त्याच आपल्याला दुप्पट पैसा मिळेल. असे एकमेकांशी बोलत असताना मात्र सयाजी पाटलाला खूप राग येतो. सयाजी पाटील रागानेच म्हणतो की ए गप्प बस. अरे त्या ऋषिकेशच्या नादाला लागून वेड्यासारखं वागू नका. मी तुम्हाला जे सांगतो ना तेच फक्त ऐका. माझ्यामुळे एकदा तुमचा फायदा झाला ना. त्यावर ते दुसरे दादा शेतकरी म्हणतात की अहो हो हे तुम्ही बरोबर बोलतात परंतु दुसऱ्यांदा आमचा फायदा होईल याची काय शाश्वती. त्यावर सचिन दादा म्हणतात की हो ऋषिकेश दादा म्हणतात ना म्हणजे मग नक्की ह्या योजनेमध्ये सर्व काही चांगलंच आमच्या फायद्याचं असेल. दादांना यातील सर्व काही कळतं त्यामुळे आता मात्र आम्ही त्यांचं ऐकायला हवं म्हणून आता सर्व शेतकरी ऋषिकेशच्या बाजूने जाण्याचं ठरवतात. त्या मात्र जे सरपंच असतात तर ते उठतात आणि शेतकऱ्यांना आणखी सयाजीच्या बाजूने बोलून म्हणतात की अहो सयाजीराव सुद्धा आपल्या फायद्याचाच विचार करतात आणि त्यामुळे मला असे वाटते. तर लगेच दुसरा शेतकरी म्हणतो की म्हणजे हेच बघा योजनेमध्ये जरा वाचून बघा की विनामूल्य शेती म्हणजे किती फायदा होईल आमचा आणि प्रत्येक त्या योजनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे ती योजनेबद्दल सर्व माहिती ते परत वाचून मोठमोठ्याने दाखवतात. कोणताही शेतकरी आता ह्या सयाजीरावाचं आणि सरपंचाचं ऐकायला तयार नसतात. तेव्हा मात्र आता हे समजवण्याचा खूप प्रयत्न करायला सुरुवात करतात परंतु जे शेतकरी असतात सचिन भाऊ वगैरे जे काका तर ते म्हणतात की नक्की तुमचं या दोघांचं काहीतरी यात साटलोट आहे म्हणून तुम्ही आम्हाला ऋषिकेशच्या विरोधी भडकवतात आणि तुम्ही आम्हाला जे काही सांगतात ना ते मला मंजूर नाही. चला रे सर्वजण ऋषिकेशकडे चला, ऋषिकेश दादांकडे चला. म्हणून आता सर्व शेतकरी ऋषिकेश दादाकडे निघून जातात. तेव्हा आता सयाजी पाटलाला खूपच राग येतो आणि तो पूर्ण राग आपल्या मुठीत आवळतो. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्याने जानकीला ती पावडर म्हणजे आणलेली तिने असते. तिचा डेमो काय आहे याबद्दल काय आहे ती दाखवून द्यायचं असतं म्हणून आता आजी ही घाईने कपडे घेऊन बाहेर येते. तर जानकी ही लगेच आपला पदर कमरेला खोचते आणि चला मी तुम्हाला दाखवते माझ्या रंगमाला वॉशिंग पावडरचा जो काही कमाल आहे तो. तेव्हा मात्र आता जानकी ही धुवायला लागते तर ऐश्वर्या म्हणते की थांब अगं जरा थांब, एवढी कसली घाई तुला. आणि एक वाटी भरून ती हळद पावडर घेऊन येते आणि त्या साडीवर टाकून देते आणि सगळे डाग गेले पाहिजे. तू तर डेमो देणार आहे ना. तेव्हा मात्र आता सुमित्रा जानकी ह्या रागाने ऐश्वर्याकडे पाहत असतात. सुमित्राला सुद्धा हे काही पटत नाही पण तरी सुद्धा आपली जानकी काही डगमगणारी नसते. शेवटी ती आता ही जे काही आहे ते कपडा स्वच्छ धुवून दाखवणार असते. आजी म्हणते की अगं पण कपडे त्याचं काय झालं. अगं ऐश्वर्या काय केलंस तू. सुमित्रा सुद्धा म्हणते की अगं ऐश्वर्या काय केलंस तू हे. ऐश्वर्या म्हणते की आई अहो जरा थांबा, डाग दूर करणं यांचं कामच आहे आणि काय ती रंगमाला वॉशिंग पावडर चिवट डाग पळवते आणि खरं रंग उजळते असंच ना. हाय सेल्स गर्ल्स ऑफ द इयर मिसेस जानकी आणि चल मग डेमो दे. तर जानकी म्हणते की हो अगं पण त्या अगोदर मला तुझे आभार मानायचे. खरंच ऐश्वर्या तू खूप चांगली आहेस, थँक्यू बर का. यात म्हणजे नाना सौमित्र भाऊजी सारंग भाऊजी आणि आई या सर्वांचे कपडे आहेत म्हणजे माझ्या कुटुंबाचे सर्व कपडे. त्यामुळे मात्र माझ्या घरच्यांचे कपडे धुण्यात मला कुठली लाज सुद्धा नाही आणि कोणता अपमान सुद्धा नाही. आणि खरं तर आम्ही डेमो म्हटल्यानंतर एखादाच कपडा धुवून देतो परंतु आता तर माझ्याच घरचे सर्वांचे कपडे धुणार आहे आणि खरं तर माझ्या कुटुंबाची माझ्या हातून सेवाच होते याचा आनंद दुसरा नाही. म्हणून आता जानकी खूप अशी आनंदाने ती कपडे धुवायला तयार होते. अगदी आईकडे अगदी खुशून बघत आणि परत तोऱ्यात आपला पदर कमरेला खोचते आणि चल ऐश्वर्या आता कुठे सुरुवात करूयात असे म्हणून जानकी अगदी मस्त अगदी खुशून कामाला लागते आणि ते कपडे धुवून देत असते. ती पावडर आपल्या त्या पाण्यात टाकते आणि प्रत्येक कपडा त्या पाण्यामध्ये बुडवते आणि मस्त अशी ती प्रत्येक कपडा स्वच्छ काढायला सुरुवात
करते तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची पूर्णपणे चेहरा असा फिका पडतो, कारण आता जानकीने प्रत्येक कपडा असा मस्त स्वच्छ धुतलेला असतो। त्यानंतर मात्र आता इकडे सर्व शेतकरी हे बाहेर ऋषिकेशकडे येतात आणि ऋषिकेश दादा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुमची योजना आम्हाला मंजूर आहेत असे घोषून सांगतात। तेव्हा ऋषिकेश आता सर्व शेतकरी हे आपलं म्हणणं त्यांना पटले म्हणून आपल्या बाजूने आलेत म्हणून अगदी खुश होतो। सर्व शेतकरी सचिन दादा वगैरे म्हणतात की ऋषिकेश दादा तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सर्वजण तुमच्या बाजूने आहोत। तेव्हा आता ऋषिकेश खुश होऊन म्हणतो की खरंच तुमच्या सर्वांचे खूप खूप असे मनापासून आभार। ऋषिकेश म्हणतो की पण मला एक गोष्ट सांगा की तुम्ही सर्वजण माझ्या बाजूने आलात आणि जर तुम्हाला त्या सयाजी पाटलाने काही त्रास दिला तर। तेव्हा आता सचिन दादा म्हणतात की ऋषिकेश दादा, अहो जशी तुम्हाला आमच्या पिकांची काळजी आहे तशीच आमची सुद्धा काळजी तुम्हाला आहेत हे आम्हाला माहिती आहे। अहो आमचे ऋषिकेश दादा म्हणजे मुळशीचे अगदी कुस्तीपटू विजेते आहे, त्यामुळे आम्हाला काही पण टेन्शन नाही आणि त्या सयाजी पाटलाला आम्ही काही घाबरत नाही आणि कसे म्हणजे त्याच्या पुढे आमचं काही नडणार सुद्धा नाही आणि त्याचे जे निर्णय आहेत ना ते आम्हाला अजिबात पटत नाही, फक्त आम्हाला परत आमच्या पिकांचं काहीतरी नुकसान करेल म्हणून थोडीशी भीती वाटते। तेव्हा ऋषिकेश त्यांना आधार देतो की हे बघा आता यापुढे मात्र आपण कुणाला घाबरायचे नाही, आपण एकत्र राहिलो तर आपली एकी हेच आपलं बळ आहे, मग आता ह्या एकीच्याच बळावर आपण आपल्या स्वतःच्या हक्काचा बाजार मांडायचा। त्यावर सचिन दादा विचारतात की ऋषिकेश दादा, अहो नक्की काय करायचं। त्यावर ऋषिकेश त्यांना सर्वांना समजावून सांगतो, आपण बाजारामध्ये आपल्या मालाचा स्टॉल मांडायचा, माझी पूर्णपणे खात्री आहे की आपण फक्त एकदा सुरुवात केली तर माझे सर्व शेतकरी मित्र सर्वजण आपल्या बाजूने येतील। तर सचिन दादा म्हणतात की हो ऋषिकेश दादा, हो तुम्ही म्हणतात ना मग नक्की असंच होईल, आम्ही सर्वजण तुमच्या बाजूने आहोत। तेव्हा ऋषिकेश ते ऐकून खुश होतो आणि हो चला मग आता सर्वांनी मिळून गावचा विकास घडून आणूयात आणि शेतकऱ्यांचं राज्य पुन्हा येथे स्थापन करूयात। तेव्हा आता ऋषिकेश हात पुढे करतो तर सर्व शेतकरी ऋषिकेशच्या हातावर एकावर हात ठेवतात, म्हणजे एकीचा असं पाठिंबाचं बळ ते तयार होतं। सर्वजण एकत्र येतात आणि ऋषिकेशला पाठिंबा दिल्यानंतर आता ऋषिकेशला मात्र खूपच प्रोत्साहन मिळतं, तो अगदी खुश होऊन आता शेतकऱ्यांसाठी लढायला तयार होतो। त्यानंतर मात्र आता इकडे जानकी सुद्धा अगदी कपडे स्वच्छ धुते, अगदी पांढरा शुभ्र स्वच्छतेने धुवून काढलेला असतो, तर आजीला हसायला येतं, परंतु ऐश्वर्याचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा होत असतो। तेव्हा जानकी उठते आणि तो शर्ट मस्त पिळून घेते, परंतु जे काही झटकते तर ते ऐश्वर्याच्या तोंडावर अशी जोराने झटकते, सर्व पाणी ऐश्वर्याच्या तोंडावर उडते आणि तो शर्ट ऐश्वर्याला दाखवत म्हणते की ऐश्वर्या हे बघ कपड्यावरचे डाग तर गेले, हा शर्ट अगदी स्वच्छ झाला, मी म्हटले होते ना तुम्हाला की रंगमाला डिटर्जंट पावडर चिवट डाग पळवेल आणि खरे रंग उजळवते असे ऐश्वर्याकडे तोऱ्यात पाहत म्हणते आणि ऐश्वर्याला म्हणते की तुझे खरे रंग उजळवायला मी आता परत या घरामध्ये येणार, चॅलेंज जर तुझ्या लक्षात आहे ना आणि आता डाग कसे पळवायचे हे मात्र मला चांगलंच माहिती आहे, ही गोष्ट तू लक्षात ठेव। आणि परत एकदा तो शर्ट जोरात तिच्यावर अशी झटकते, म्हणजे सर्व पाणी तिच्या चेहऱ्यावर उडते आणि सुमित्राकडे बघत म्हणते की या कपड्यावर लागणारे डाग तर मी दूर केलेत, परंतु लवकरच या घरावरचे आणि मनावर लागलेले डाग आहे ते दूर करेल। आणि सुमित्राला म्हणते की मग आई तुम्ही घरात घ्याल ना, तर सुमित्रा अगदी हसून पाहत असते। आजी म्हणते की काय, तर ऐश्वर्या अगदी रागाने पाहत असते, परंतु पूर्णपणे जानकीने आता ऐश्वर्याची बोलती बंद केलेली असते। आजीने विचारले की काय काय बोलतेस, तर लगेच जानकी म्हणते की अहो आजी कपडे धुण्याची पावडर घेताल ना विकत, हे मी तुला म्हणत होते। तर आजी म्हणते की हो, तर सुमित्रा म्हणते की अगं सगळीच दे। तेव्हा मात्र आता जानकीला तर खूप आनंद होतो, परंतु ऐश्वर्याचा आणि आजीचा चेहरा पाहण्यासारखा होतो। सुमित्रा लगेच पैसे काढते आणि जानकीला पैसे द्यायला लागते, त्यातील एक 100 रुपयाची नोट आपल्या सुमित्राच्या पायाशी पडते। तेव्हा मात्र आता जानकी ही खाली वागते आणि आईंचं दर्शन घेऊन ती पायापाशी पडलेली नोट उचलते आणि त्यालाच आता लक्ष्मीचं स्वरूप मानून आता तिच्या ह्या नवीन व्यवसायाला आईंचा आशीर्वाद मिळतो, म्हणून जानकी खूपच धन्य होते। बॅग मधील आपले जे काही रंगमाला वॉशिंग पावडरचे जे सर्व पुडे असतात तर ते आता तेथे सर्व बॅग मधून काढते आणि खाली ठेवते आणि पिशवी आपली बॅग उचलते आणि अगदी ऐश्वर्याकडे पाहत ती उभी असते आणि मस्त तिच्या तोंडावर आपले केस मागे टाकते आणि तोऱ्यातच तेथून निघून जाते। तेव्हा मात्र आता हे सर्व बघून ऐश्वर्या आणि आजी तोऱ्यातच आतमध्ये जातात, कोणी कोणाशी काही बोलत नाही, परंतु आता मात्र सुमित्रा आपली ताट मानेने आपल्या जानकीकडे पाहत असते आणि जानकी मात्र आता तेथून निघून जात असते।
तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी घरी येते आणि घरी आल्यानंतर मात्र ओवी ही जानकीला म्हणत असते की अगं मला आजीची खूप आठवण येते ग, आणि बाबा नेहमी म्हणत असतात आपल्या तिघांचीच फॅमिली आहे, मग आई आपण त्या घरामध्ये परत कधीच जाणार नाही का ग। म्हणून ओवीला खूप वाईट वाटतं आणि ती लगेच जानकीला मिठी मारते। तेव्हा जानकी अगदी मायेने आपल्या ओवीला जवळ घेते आणि म्हणते की आपण आता लवकरच त्या घरामध्ये परत जाणार आहोत। तेव्हा मात्र ओवीला खूप छान वाटतं। तर इकडे ऐश्वर्याचा इतका राग अनावर होत असतो, कारण जी काही जानकीने ती रंगमाला वॉशिंग पावडरचे पुढे दिलेले असतात तर ऐश्वर्या लाथेने ती पुढे उडवत असते आणि इकडे तिकडे उधळून देत असते। तेवढ्यात मात्र सुमित्रा येते। सुमित्रा हे बघून ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या अगं काय झालं तुला, आता हे जे काही घाण तू केली हे स्वच्छ कोण करणार। त्यावर मात्र ऐश्वर्या मात्र कशाचाही विचार न करता सुमित्राला डायरेक्ट म्हणते मग तुम्ही करा ना साफ ते सर्व, जरा घरातील काम तुम्ही करा। ते ऐकून मात्र आता सुमित्राला खूप असा मोठा धक्का बसतो आणि आजी सुद्धा अगदी डोळे वासूनच ऐश्वर्याकडे पाहत असते। परंतु ऐश्वर्या मात्र अगदी रागात म्हणते जरा घरातील काम करा आणि तोऱ्यात रागात आतमध्ये निघून जाते। तेव्हा सुमित्राच्या डोळ्यामध्ये चटकन असं पाणी येतं आणि तिला जानकीची खरंच आता या क्षणाला आठवण व्हायला सुरुवात होते आणि खळकन असं तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं। तेव्हा आता या ऐश्वर्याने तिचे खरे रंग मात्र सुमित्राला दाखवायला सुरुवात केलेली असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।